नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये केदार शिंदे यांचा गणाधावरे या चित्रपटाची घोषणा झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे। त्यांच्या गणाधावरे हा आगामी चित्रपट मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रभावशाली कथानक शैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे करत आहे। केदार शिंदे यांनी यावेळी श्रद्धा आणि आध्यात्मिकशी निगडीत विषय हाताळलेला आहे। या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, हा विषय माझ्यासाठी केवळ कथा नसून माझ्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेला आहे। सहसा आपण कथा निवडतो, मात्र यावेळी या कथेने मला निवडले। कोकणातील पार्श्वभूमीवर उघडणारा गणाधावरे हा एक आध्यात्मिक आणि नाट्यमय चित्रपट असून दंतकथा, भक्ती आणि माणुसकी याच्या भावविश्वात गुंफलेला कथा यात पाहायला मिळणार आहे। एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेभोवती फिरणारी ही कथा त्या श्रद्धेची ताकद, तिचा प्रभाव आणि तिच्या मागील भावनिक प्रवास याचा वेध घेते। गणपती बाप्पावरील नितांत श्रद्धा, भावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावविश्व याचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार आहे। कल्पना, रंजन आणि वास्तव याचा सुरेख मेळाव साधत एक भक्त आणि देवतांमधील नात्याचा सूक्ष्म आणि भावपूर्ण शोध या कथेतून घेण्यात आलाय। कोकणातील सण, उत्सव, परंपरा आणि स्थानिक जीवनपद्धती याची मांडणी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवते। भावनिक पातळीवर प्रेक्षकांना जोडणारी आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी ही कथा असल्याचे दिसून येते। गणाधावरे हा केवळ एक चित्रपट नसून श्रद्धा, विश्वास आणि माणुसकी यातील नात्याचा एक अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे। प्रभावी आशय, सांस्कृतिक मांडणी आणि भावनिक गाभा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असून त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बी लाईव्ह प्रोडक्शन प्रस्तुत आणि कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित गणाधावरे हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होईल। सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, चैतन्य, प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर यांनी सिनेमाची निर्मिती केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे। त्यांच्या गणाधावरे हा आगामी चित्रपट मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रभावशाली कथानक शैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे करत आहे। केदार शिंदे यांनी यावेळी श्रद्धा आणि आध्यात्मिकशी निगडीत विषय हाताळलेला आहे। या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, हा विषय माझ्यासाठी केवळ कथा नसून माझ्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेला आहे। सहसा आपण कथा निवडतो, मात्र यावेळी या कथेने मला निवडले। कोकणातील पार्श्वभूमीवर उघडणारा गणाधावरे हा एक आध्यात्मिक आणि नाट्यमय चित्रपट असून दंतकथा, भक्ती आणि माणुसकी याच्या भावविश्वात गुंफलेला कथा यात पाहायला मिळणार आहे। एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेभोवती फिरणारी ही कथा त्या श्रद्धेची ताकद, तिचा प्रभाव आणि तिच्या मागील भावनिक प्रवास याचा वेध घेते। गणपती बाप्पावरील नितांत श्रद्धा, भावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावविश्व याचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार आहे। कल्पना, रंजन आणि वास्तव याचा सुरेख मेळाव साधत एक भक्त आणि देवतांमधील नात्याचा सूक्ष्म आणि भावपूर्ण शोध या कथेतून घेण्यात आलाय।
कोकणातील सण उत्सव परंपरा आणि स्थानिक जीवन पद्धती याची मांडणी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवते. भावनिक पातळीवर प्रेक्षकांना जोडणारी आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी ही कथा असल्याचे दिसून येते. गणाधावरे हा केवळ एक चित्रपट नसून श्रद्धा, विश्वास आणि माणुसकी यातील नात्याचा एक अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे. प्रभावी अभिनय, सांस्कृतिक मांडणी आणि भावनिक गाभा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असून त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बी लाईव्ह प्रोडक्शन प्रस्तुत आणि कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित गणाधावरे हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होईल. सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, चैतन्य, प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर यांनी सिनेमाची निर्मिती केलेली आहे. केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे. त्यांच्या गणाधावरे हा आगामी चित्रपट मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रभावशाली कथानक शैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे करत आहे. केदार शिंदे यांनी यावेळी श्रद्धा आणि अध्यात्माशी निगडीत विषय हाताळलेला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, हा विषय माझ्यासाठी केवळ कथा नसून माझ्या श्रद्धेशी आणि भावविश्वाशी जोडलेला आहे. सहसा आपण कथा निवडतो, मात्र यावेळी या कथेने मला निवडलंय. कोकणातील पार्श्वभूमीवर उघडणारा गणाधावरे हा एक आध्यात्मिक आणि नाट्यमय चित्रपट असून दंतकथा, भक्ती आणि माणुसकी याच्या भावविश्वात घुसलेला कथा यात पाहायला मिळणार आहे. एका सामान्य माणसाच्या असामान्य श्रद्धेभोवती फिरणारी ही कथा त्या श्रद्धेची ताकद, तिचा प्रभाव आणि तिच्या मागील भावनिक प्रवास याचा वेध घेते. गणपती बाप्पावरील नितांत श्रद्धा, भावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावविश्व याचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार आहे. कल्पना, रंजन आणि वास्तव याचा सुरेख मेळाव साधत एक भक्त आणि देवतांमधील नात्याचा सूक्ष्म आणि भावपूर्ण शोध या कथेतून घेण्यात आलाय. कोकणातील सण उत्सव परंपरा आणि स्थानिक जीवन पद्धती याची मांडणी चित्रपटाला अधिक समृद्ध बनवते. भावनिक पातळीवर प्रेक्षकांना जोडणारी आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी ही कथा असल्याचे दिसून येते. गणाधावरे हा केवळ एक चित्रपट नसून श्रद्धा, विश्वास आणि माणुसकी यातील नात्याचा एक अर्थपूर्ण प्रवास ठरणार आहे. प्रभावी अभिनय, सांस्कृतिक मांडणी आणि भावनिक गाभा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असून त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बी लाईव्ह प्रोडक्शन प्रस्तुत आणि कलश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित गणाधावरे हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होईल. सूरज सिंग, वर्षा कुकरेजा, चैतन्य, प्रवीण राणे आणि रिचर्ड पीटर यांनी सिनेमाची निर्मिती केलेली आहे.